मित्रांनो नमस्कार। ज्याच्या आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे आणि सीईटी सेलने रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज किंवा उद्या हा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि मॅक्झिमम चान्सेस उद्या हा रिझल्ट डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत, परंतु सीईटी सेलने हा रिझल्ट आजच डिक्लेअर केलेला आहे आणि तशा प्रकारचं नोटिफिकेशन तशी नोटीस ही सीईटी सेलने ऑफिशियली डिक्लेअर केलेली आहे। तर ही नोटीस नेमकी काय आहे आणि रिझल्ट कसा चेक करायचा याच्याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या, तुम्हाला असेच नवीन अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहत असाल थोडंसं स्क्रॉल डाऊन करून खाली आल्यानंतर इथे आणखीन एक नवीन नोटीस आताच आलेली आहे 3/5/2024 रोजी डिस्प्ले ऑफ स्कोर कार्ड फॉर LLB 3 इयर अकॅडमिक इयर 2024-25। तर ही फाईल डाउनलोड करून ही नोटीस आपण पाहूया नेमकी काय आहे। तर तुम्ही पाहू शकता रिगार्डिंग डिस्प्ले ऑफ स्कोर कार्ड इन कॅन्डिडेट्स लॉग इन फॉर LLB 3 इयर्स अकॅडमिक इयर 24-25। तर इथं मराठीमध्ये देखील आहे, तर इथं आपण मराठी वाचून घेऊया। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी उच्च शिक्षण विभागांतर्गत विधी 3 वर्ष या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 12/3 व 13/3/2024 रोजी घेण्यात आलेली होती। सदर परीक्षेचे गुणपत्रक म्हणजेच मार्कलिस्ट दिनांक 3/5/2024 पासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजेच 3/5 म्हणजेच आजपासून तुम्हाला लॉग इन करून तुमचं गुणपत्रक तुमचं मार्कलिस्ट तुम्हाला मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि हे केव्हापर्यंत तुम्ही लॉग इन करून डाउनलोड करून घेऊ शकता, जोपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही, म्हणजे जोपर्यंत कॅप राऊंड हे सुरू असणार आहे तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करून केव्हाही तुमचं मार्कलिस्ट हे मिळवता येणार आहे। आता लॉग इन कसं करायचं आणि कुठं आपल्याला हे मार्कलिस्ट मिळेल त्याविषयी आपण पाहूयात। तर सर्वात अगोदर आपल्याला याच वेबसाईटला आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक होम पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर मित्रांनो इथं आल्यानंतर हे साइन इनचं इथं पेज आहे। तर इथं तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड विसरला असेल तर तो पासवर्ड कशा प्रकारे मिळवायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील तुम्हाला ती मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून ती प्रोसिजर फॉलो करून तुम्ही पासवर्ड रिट्राईव्ह करू शकता। आता इथे तुमचा मेल आयडी टाका जो रजिस्टर केलेला आहे, त्यानंतर पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्कोर कार्ड हे ऑप्शन दिसेल। इथं गेट स्कोर कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर हायर एज्युकेशन UG मध्ये तुम्हाला LLB 3 इयर स्कोर कार्ड असं ऑप्शन दिसणार आहे। सध्या इथं आणखीन हे अवेलेबल झालेलं नाही, परंतु काही वेळामध्येच तुम्हाला हे स्कोर कार्ड दिसेल। हे आल्यानंतर जसं हे MAH MCA CET दाखवत आहे तसंच आपल्याला LLB 3 इयर CET गेट स्कोर कार्ड असं ऑप्शन दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डाउनलोड स्कोर कार्ड तुमचा इथं ऍप्लिकेशन नंबर येईल, इथं तुमचं नाव येईल आणि डाउनलोडचा ऑप्शन दिसेल। तर यावरती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे दिसून येणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी मोबाईल वरून देखील ही प्रोसेस करू शकता आणि तुमचं स्कोर कार्ड हे डाउनलोड करू शकता। धन्यवाद।